नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे क्रिश आता शिवांगीसाठी पाणी घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो की हे घे शिवांगी, पाणी पी. पण शिवांगी क्रिशवरती विश्वास ठेवत नसते आणि ती काही पाणी प्यायला तयार नसते. तेव्हा इथे क्रिश म्हणतो की शिवांगी, एवढं सगळं सत्य तुला सांगितलं, पण तरीसुद्धा तुझा विश्वास माझ्यावरती नाही आहे ना. आणि इथे क्रिश आधी तिला पाणी पिऊन दाखवतो आणि म्हणतो, हे घे, तुला असं वाटतंय या पाण्यामध्ये मी काहीतरी मिक्स केले, पण मी काहीही मिक्स केलेलं नाही आहे, कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि हे खरं आहे. असं म्हणाल्यानंतर इथे क्रिश शिवांगीच्या हातामध्ये पाण्याची बाटली देतो. तेव्हा ती पाणी त्यातलं पिते. तर इकडे अबोली आणि अंकुश दोघेजण त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की शिवांगी, अगं तू किती हुशार आहेस, तुला माहिती तरी आहे का, म्हणजे तू एवढे खून त्या मुलींचे कसे काय केलेस गं? समृद्धी नावाच्या मुलींना, जज साहेबांच्या मुलींना तू कसं काय मारलंस ना. आणि तो तुझा साथीदार, तो मास्कमॅन कोण आहे मला माहिती नाही, पण मी तुला खरं सांगतोय, तो स्वराज इतका चांगला मास्कमॅन नव्हता ना, तेवढा मी बनेन तुझा मास्कमॅन आणि आयुष्यभर तुझ्याबरोबर राहीन. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की शिवांगी, अगं मला वाटायचं ती अबोली खूपच जास्त हुशार आहे गं, पण तिच्यापेक्षा तू हुशार आहेस. अबोलीला सुद्धा तू हरवलंस. अगं तू आहे ना कुणीतरी पोलीस अधिकारी किंवा डिटेक्टिव्ह हवी होतीस. तू आयुष्यात किती पुढे गेली असतीस तुला माहिती पण नाही आहे. आणि म्हणूनच तुझी हुशारी मला इतकी आवडते आणि मी तुझ्या इतकं वेड्यासारखं प्रेमात पडलो आहे. तेव्हा इथे आता क्रिश म्हणत असतो की मला सांगशील का की तो खरा मास्कमॅन नक्की होता तरी कोण? कारण मला माहिती होतं की स्वराज खरा मास्कमॅन नाही आहे, दुसरं कोणीतरी आहे ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर, एवढ्या मोकळेपणाने क्रिश बोलतोय, त्या शिवांगीला संशय आला तर? तेव्हा अंकुश म्हणतो, आता आपण इथून काही करू शकत नाही. क्रिश बरोबर ती सिच्युएशन हँडल करेल, तू नको काळजी करू. तेव्हा इथे क्रिश बोलत असताना त्याच्या कानामध्ये जो मायक्रोफोन लागलेला असतो तो इथे आता शिवांगीला दिसतो. शिवांगी म्हणते, अच्छा, म्हणजे हा अबोलीच्या सांगण्यावरून इथे आलाय का? आणि तेवढ्यातच इथे शिवांगी हातामध्ये पाण्याची बाटली असते ती खाली पाडते आणि मुद्दामून इथे क्रिशला धक्का देते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, ही आत्तापर्यंत गप्प होती आणि अचानकपणे कशी काय बोलायला लागली? कारण इथे शिवांगी म्हणते, क्रिश, मला पुन्हा ही पाण्याची बाटली भरून आणून देतोस का? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की हो, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. ही पाण्याची बाटली काय, मी लगेचच भरून घेऊन येतो. त्यानंतर इथे क्रिश पाण्याची बाटली जेव्हा भरायला जातो तेव्हा इथे क्रिशच्या कानातला जो मायक्रोफोन असतो तो खाली पडलेला असतो, कारण इथे शिवांगी मुद्दामून त्याला धक्का देते आणि खाली पाडते. त्याचबरोबर इथे तो मायक्रोफोन इथे आता शिवांगी उचलते आणि आपल्या कानाला लावते, कारण तिला आता कळलेलं असतं अबोली आणि अंकुशचा हा प्लॅन आहे आणि याच्यामध्ये हा क्रिश पूर्णपणे त्यांना सामील आहे. त्याचबरोबर इथे आता क्रिशला माहिती नसतं की त्याच्या कानामध्ये जो मायक्रोफोन होता तो खाली पडलेला आहे. शिवांगी त्याला फुंकर मारते आणि स्वतःच्या कानामध्ये लावते आणि म्हणत असते की हॅलो अबोली, कशी आहेस तू? मला माहिती आहे अबोली, तूच आहेस. तूच इथे क्रिशला पाठवले आहेस ना माझ्याकडून सत्य वधवून घ्यायला. पण काळजी करू नको, मी क्रिशला अजून काही सांगितलेलं नाही आहे. काय झालं अबोली? माझा आवाज ऐकून तुझी बोलती बंद झाली का? अशीच तुझी बोलती कायमची बंद झाली पाहिजे. शिवांगी म्हणते, हा क्रिश खूपच जास्त अतिशहाणा आहे ना. तुझ्या सांगण्यावरून तो इथे माझ्याकडे माहिती काढायला आला आहे, पण मी त्याला काही सांगणार नाही आहे आणि आता तो क्रिश वाचणार पण नाही आहे. जे लोक माझ्या आड येण्याचा प्रयत्न करतात ना, त्या लोकांना मी असं संपवलं आहे आणि आता तसाच इथे क्रिशचा सुद्धा काटा काढणार आहे. तुझ्यामुळे तुझ्या चुकीची शिक्षा आता क्रिशला भोगावी लागणार आहे. सोडणार नाही आहे मी क्रिशला, बघच तू. तेव्हा अबोली म्हणते, शिवांगी, तू असं काही करणार नाही आहेस, कळलं ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर, तुम्ही एक काम करा ना, त्या शिवांगीला आपल्या प्लॅनबद्दल कळलं आहे, तुम्ही क्रिशला फोन करा. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की आता काय करायचं अबोली, क्रिश फोन उचलेल का? तेव्हा इथे आता क्रिश हा काही फोन उचलायला तयार नसतो, कारण इथे आता शिवांगी म्हणालेली असते की याचा काटा मी काढणार, पण त्याबद्दल क्रिशला काही माहिती नसतं. तेव्हा इथे अंकुश क्रिशला फोन करतो. तेव्हा इथे क्रिश आपला फोन बघतो आणि म्हणतो की अंकुश सरांचा फोन, आणि तो उचलायला जाणार आणि अंकुश सर म्हणणार. तेवढ्यातच पाठवून शिवांगी आलेली असते आणि शिवांगी आल्यानंतर जोरदार ती इथे लोखंडी रॉडने आता क्रिशच्या डोक्यामध्ये वार करते. त्यामुळे इथे क्रिश जमिनीवरती कोसळलेला असतो. शिवांगीने इथे अबोलीला सांगितलेलं असतं की तुझ्या चुकीची शिक्षा मी इथे क्रिशला देणार आहे
माझ्यावरती प्रेमाचं नाटक करतो काय? मला त्याच्या बोलण्यात फसवतोय? असं सहजासहजी होत नाही. कुणीही मला फसवायला येत नाही. पहिली इथे आता त्यानेच ही धाडस करण्याची चूक केलेली आहे आणि त्याची शिक्षा मी त्याला देणारच. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अबोली, अगं क्रिसचा आवाज येत नाहीये. मला असं वाटतंय त्या शिवांगीने क्रिसच्या डोक्यात काहीतरी मारले. चल लवकरात लवकर चल, आपल्याला आता क्रिसचा जीव वाचवायला हवा. तेव्हा इथे अबोली आणि अंकुश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आता क्रिसचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत जातात. त्याचबरोबर इथे आता दीपशिका म्हणत असते की तू सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन सुरू होता आणि तिथे एक बाई बसलेली असते खुर्चीवरती. तेव्हा दीपशिका म्हणत असते की तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही चालू होतं. मला माहिती आहे शिवांगीने खूप खून केलेले आहेत. तिने इथे खूप मुलींना मारले आणि मी बहीण म्हणून तिची फक्त साथ देत होते. तिने जे काही गुन्हे केले, जे काही चुका केल्यात त्याच्यावरती मी माती टाकण्याचं काम केले. आता मी दुसरं करणार तरी काय? बहीण आहे ना ती माझी. तिने केलेल्या चुका मला तर निस्तरायला हव्याच. म्हणून तर मी माझ्या या अधिकाराचा फायदा घेतला. मी माझ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये फसवलं. मी नको नको त्या लोकांबरोबर वैर घेतलं. पण या शिवांगीने आता माती खाल्ली. ही शिवांगी त्या क्रिशबरोबर का गेली? आता फक्त सत्य तिने त्याला सांगू नये. त्याबरोबर इथे क्रिश याला शोधण्यासाठी अंकुश आणि अबोली त्या लोकेशनवरती पोचलेले असतात, ज्या लोकेशनला इथे क्रिश आता खाली पडलेला असतो. तेव्हा क्रिश कुठेस तू, कुठेस तू असं म्हणत असताना अबोलीचं लक्ष जातं तर क्रिश इथे जमिनीवरती पडलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, क्रिश काय होतंय तुला? क्रिश काय झालंय? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, क्रिशच्या डोक्यामध्ये त्या शिवांगीने इथे लोखंडी रॉडने खूपच जास्त मोठा वार केलेला आहे. तिने त्याच्या डोक्यामध्ये मारले, म्हणूनच त्याच्या डोक्यातून किती रक्त येतंय ते बघ. मला असं वाटतं की आपण त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि तो इथे जाधवला फोन करतो आणि म्हणतो की मी तुला जे लोकेशन पाठवले ना त्याच्यावरती ॲम्ब्युलन्स पाठव. त्यानंतर इथे दीपशिकाला एक फोन आलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की अच्छा, क्रिशला मारलंस का तू? बरं झालं, असंच हवं होतं त्याला. त्या क्रिशला तर मी सोडणार नाही. अंकुश अबोलीचं ऐकून माझ्या बहिणीला फसवायला गेला होतास ना? आता बघ तुझी काय अवस्था करून टाकते ती मी. तेव्हा तिच्याबरोबर जी बाई असते तिला दीपशिका म्हणत असते की तू काळजी करू नको, मी शिवांगीला या प्रकरणातून बाहेर काढणारच. म्हणून तर हा सगळा प्लॅन केला होता, तिला सुखरूपरित्या बाहेर काढता यावं. म्हणून तर अबोलीला घोळात घेतलं होतं ना. पण हा प्लॅन आता आपल्यावरती उलटला असता. पण आता अबोली आणि अंकुशचा प्लॅन मी त्या दोघांवरतीच उलटा करणार आहे. त्याचबरोबर इथे शिवांगी पोलीस स्टेशनला आलेली असते. शिवांगी म्हणत असते की वाचवा, वाचवा मला, वाचवा, माझा जीव धोक्यात आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय झालं तुम्हाला? तेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असतात की तो क्रिश आहे ना, तो मला पळून घेऊन गेला होता आणि तोच खरा मास्कमॅन आहे, असं सुद्धा शिवांगी म्हणालेली असते. तेव्हा दीपशिका तिथे येते आणि तिच्यावरती ओरडण्याचं इथे आता नाटक करते. दीपशिका म्हणत असते की शिवांगी चल, चल आता चल, जास्त शहाणपणा करू नकोस. कुठे पळून गेली होतीस गं? तेव्हा शिवांगी म्हणते, अहो मॅडम, मी गेले नव्हते, तो क्रिश आहे ना, तो मला पळून घेऊन गेला होता. तेव्हा इथे दीपशिका म्हणते की सावंत मॅडम, हिला घेऊन जा आणि अरेस्ट करा. आणि दीपशिका आपल्या मनामध्ये म्हणते की क्रिश, मी तुला सोडणार नाही आहे. माझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत होतास काय? तिला फसवत होतास ना? आता बघ मी काय करते ते. त्याचबरोबर इथे आता क्रिश याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि त्याला पट्टी वगैरे केलेली असते. तेव्हा इथे अबोली म्हणते, क्रिश कसा आहेस तू, बरं वाटते का? तेव्हा क्रिश म्हणतो, हो अबोली, मी एकदम बरं आहे. अबोली म्हणते, मला बरं वाटावं म्हणून म्हणतोयस का तू? तेव्हा क्रिश म्हणतो की अजिबात नाही अबोली, मी खरं सांगतोय, मला आता बरं वाटते. त्याचबरोबर इथे आता अबोली म्हणते की चल, तू आधी घरी चल आणि काहीतरी खाऊन घे. तेव्हा दीपशिका तिथे येते आणि म्हणत असते की अबोली, तू क्रिशला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा अबोली म्हणते का? तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, कारण त्या शिवांगीने इथे खूप मोठा गुन्हा दाखल केला आहे क्रिशच्या विरोधामध्ये. क्रिश तिचा किडनॅप करत होता आणि तोच खरा मास्कमॅन आहे असं तिने इथे स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता क्रिशचं वॉरंट निघालं आहे आणि आम्ही त्याला इथे अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, पण दीपशिका, अगं तू असं काय करतेस? आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं होतं ना, आणि आपण मिळून हा प्लॅन केला होता, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, सर, मला सगळं काही माहिती आहे की हा प्लॅन आपलाच होता, पण तिने सर, आपण हे सगळं कायद्यानेच करतोय सर. तिने सर इथे क्रिशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यामुळे मला आता क्रिशला अरेस्ट तर करावंच लागणार आहे ना.
तेव्हा इथे दीपशिका क्रिशला अरेस्ट करून तिथून घेऊन जात असते. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, हे काय बोलतेस तू दीपशिका? अगं क्रिशला आम्हीच हे सगळं करायला सांगितलं होतं ना, आणि त्या शिवांगीने गुन्हा दाखल केला आणि म्हणून तुम्ही लगेच वॉरंट घेऊन इथे अरेस्ट करायला आलात. असं काही करू नका. तेव्हा दीपशिका म्हणते, सर हे बघा, तुम्ही आम्हाला अडवू नका. त्या शिवांगीने इथे गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यामुळे कायद्याने आपल्याला क्रिशला अरेस्ट करावं लागणार आहे सर. आपण त्याला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करू ना, असं सुद्धा दीपशिका म्हणते. तेव्हा इकडे अबोलीला आता खूपच जास्त टेन्शन येतं आणि अंकुश म्हणत असतो की हे बघा, काही केलेलं नाही आहे क्रिशने, पण तरीसुद्धा इथे आता शिवांगीने स्टेटमेंट दिलेलं असतं, म्हणून दीपशिका त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आलेलीच असते. पण इथे क्रिशची या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही चूक नसते. तो जे काही बोललेला असतो, जे काही वागलेला असतो, ते सगळं त्याच्या कामाचा, त्याच्या ड्युटीचा भाग असतो. त्याच्यामुळे त्याने ते अगदी योग्य रीतीने पार पाडलेलं असतं. पण इथे आता क्रिश म्हणत असतो की सर, पण ही मला का अरेस्ट करते? हिला तर सगळं माहिती होतं ना. तेव्हा दीपशिका म्हणते, हे बघ, मला इथे कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करायचं नाही आहे, म्हणून तर मी इथे तुला सगळं काय ऐकल्यानंतर अरेस्ट करायला आली आहे ना. तेव्हा इकडे शिवांगी आता ही पोलीस स्टेशनमध्ये शांतपणे बसलेली असते, पण अबोलीला फार राग आलेला असतो. अबोली म्हणत असते, काय गं हे, तुला लाज नाही वाटत का गं? क्रिशला मुद्दामून या प्रकरणामध्ये फसवलंस ना तू शिवांगी? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, हो, मग काय करणार होते मी? तुझ्या सांगण्यावरून आणि त्या अंकुशच्या सांगण्यावरून तो माझ्यावरती प्रेम करतो असं मला खोटं म्हणाला, आणि त्याचबरोबर मला एका क्षणाला असं वाटलं होतं की तो जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवणारच होते. पण तेवढ्यातच त्याचं कारस्थान उघडकीस आलं ना, त्याच्या कानातलं मायक्रोफोन खाली पडला आणि तेव्हा मला कळलं की इथे आता क्रिशने जे काही केलं आहे ना, ते तुझ्या आणि अंकुशच्या सांगण्यावरून केलं आहे. त्याच्यामुळे आता मला कळलं आहे की क्रिश हा फक्त तुमचा ऐकणार आहे. तेव्हा त्याला 12च्या भावात आता मी पाठवणारच आहे. अजिबात त्याचं मी काही ऐकून घेणार नाही आहे, असं इकडे आता शिवांगी म्हणत असते की त्याला मी या प्रकरणामध्ये अडकवणार. तो माझ्याकडून सत्य वधून घ्यायला आला होता ना, मला या प्रकरणामध्ये अडकवायला आला होता ना, आता स्वतःच कसा अडकतो ते बघच तू. अबोली, आतापर्यंत तू खूप केसेस जिंकलीस आणि इथे खूप जणांना मात दिलीस ना, पण आता नाही. आता माझ्याबरोबर तू जिंकू शकणार नाही आहेस, कळलं का तुला? आणि आणि मी कोर्टामध्ये इथे क्रिशला असं फसवणार आहे ना, मी कोर्टामध्ये सगळ्यांना सांगणार आहे की खरा मास्कमॅन हा क्रिशच आहे, यानेच सगळे खून केलेत, असं मी आता कोर्टामध्ये सांगेन. आणि या सर्व प्रकरणामध्ये मी क्रिशला आता मुद्दामून फसवेन. तुझ्यामुळे तुझ्या चुकीची शिक्षा क्रिशला भोगावी लागणार आहे, कारण त्याने तुझ्यामुळे, तुझ्या सांगण्यावरून तो मला फसवायला आला होता, माझ्याकडून खरं वधून घ्यायला आला होता. तेव्हा अबोली म्हणते, तुला मी तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार आहे. तेव्हा शिवांगी म्हणते, मी तर इथे जास्त दिवस राहणारच नाही आहे, पण क्रिशला मी सोडणार नाही. क्रिशला मी फाशीची शिक्षा सुनावल्याशिवाय कुठेही जाणार नाही. त्यानंतर इथे आता शिवांगी म्हणत असते की अबोली जा, आता घरी गेलीस ना तरीसुद्धा चालेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टामध्ये जेव्हा आपण भेटू ना, तेव्हा बघ, ह्या वेळेला किती मज्जा येते ती. ह्या वेळेला कोर्टामध्ये खूपच जास्त धम्माल येणार आहे, असं शिवांगी म्हणते. तेव्हा इकडे आता शिवांगी अबोलीच्या हनुवटीला हात लावते म्हणते की अबोली जा, आता जास्त माझ्याबद्दल विचार करू नको. घरी जा आणि शांतपणे झोप आणि या केसचा अभ्यास कर. मी उद्या काय कोर्टामध्ये करणार आहे ना, ते तुला कळणारसुद्धा नाही, असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तिला इथे अबोलीचा फार राग आलेला असतो, कारण अबोली आणि अंकुशने क्रिशला तिच्याकडे पाठवलेलं असतं खोट्या प्रेमाचा तिला स्वीकार करायला सांगत असतो, म्हणून तिला आता इथे अबोलीचा राग आलेला असतो. त्याचबरोबर इथे अबोली म्हणते, सर बघा ना, म्हणजे इथे क्रिश विनाकारण अडकला ना. तेव्हा अंकुश म्हणतो, हे सगळं आपल्यामुळे झालं अबोली, आपल्यामुळे क्रिश अडकला आहे, तुला कळतंय का? आपण हा प्लॅन नसता केला तर बरं झालं असतं. आणि त्याचबरोबर ती शिवांगी पण बघ ना, ती बरोबर पोलीस स्टेशनला आली आणि तिने या संधीचा फायदा उचलला. तिला आता राग आलाय ना अबोली, आणि आपण हे सगळं नाटक करत होतो याचा काही पुरावासुद्धा नाही आहे, कारण का मी वरिष्ठांची परवानगी घ्यायला हवी होती या सगळ्यामध्ये. आणि अबोली, खरं तर हे सगळं बेकायदेशीररित्या आपण केलं. इथे एका गुन्हेगाराला आपण पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना इथे क्रिशला आपण यायला सांगितलं, त्याला तो धूर सोडायला सांगितलं आणि शिवांगीला तिथून पळून घेऊन जायला सांगितलं तिच्याकडून खरं वधून घेण्यासाठी. पण तरीसुद्धा वरिष्ठांची परवानगी घेणं हे गरजेचं होतं, आणि आता या केसमध्ये आपला क्रिश अडकलेला आहे. तेव्हा इथे आता मेन सूत्रधार नक्की कोण आहे या सगळ्याचा हे शोधून काढायचं असतं. अबोली म्हणत असते की सर, मला असं वाटतंय की शिवांगी हे जे काही करते ना, ती एकटी करत नाही आहे सर.
तिला नक्कीच कुणीतरी मदत करतंय. ती एकटी काय काय करणार आहे. तिला कुणाचा तरी इथे भक्कम सपोर्ट आहे म्हणून ती हे सगळं करते. मला असं वाटते की आधी तिचा मेन सूत्रधार कोण असणार आहे. मला तर तिची बहीणच वाटते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण कसं असतं ना अबोली, मला या केसबद्दल भरपूर माहिती झाली आहे. आता बघ ना, म्हणजे जे काही प्लॅन केले जातात ना ते ऑर्गनाईज केले जातात. ऑर्गनाईज प्लॅन केले जातात म्हणजे आपण कसं आणि काय काय करायचं आणि नंतर एक जो मुख्य व्यक्ती असतो ना तो या प्रकरणामधून त्या गुन्हेगार व्यक्तीला बाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग तो आधीपासूनच करत असतो आणि त्यानुसार ते प्लॅनिंगनुसार सगळं घडवत असतात. आणि शिवांगीच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. हे सगळ्यांना ऑर्गनाईज केले त्या लोकांनी आधीच आणि म्हणून तर इथे शिवांगी ही एकच व्यक्ती फक्त समोर आलेली आहे. खरा गुन्हेगार कोण आहे, मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याचबरोबर मास्कमॅनसुद्धा कोण आहे हे सुद्धा अजून समोर आलेलं नाही आहे. तेव्हा मला असं वाटतंय की या गोष्टीमध्ये आहे ना ह्या बाजू खूपच जास्त सस्पेन्स पद्धतीने ठेवल्या जातात. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली, मला तर असं वाटतंय ना की या केसच्या मागे शिवांगीला मदत करणारा व्यक्ती हा खूपच जास्त मास्टर माइंड आहे आणि खूप मोठा सूत्रधार आहे. तेव्हा अबोली म्हणते मला पण तेच म्हणायचं आहे सर. जर शिवांगीने एकटीने हे सगळं केलं असेल तर तिने खूपच जास्त डोकं लावले, हुशारीने हे सगळं केले. पण जर तिला कुणी मदत करत असेल तर तो व्यक्तीसुद्धा खूपच जास्त हुशार आहे आणि त्याला आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो शिवांगी बसलेली असते. तेव्हा तिथे आता दीपशिका आलेली असते. शिवांगी विचार करत असते की क्रिशला या प्रकरणामध्ये फसवून स्वतः कसं बाहेर पडायचं. आणि त्यानंतर इथे आता दीपशिका येते आणि शिवांगीला मिठी मारते आणि तिला म्हणते कशी आहेस तू. त्या क्रिशला काही सांगितलं तर नाहीस ना. आणि कुणी सांगितलं होतं ग तुला मूर्खपणा करायला. त्या क्रिशबरोबर तुला कुणी जायला सांगितलं होतं. तेव्हा शिवांगी म्हणत असते अगं मी तरी काय करणार होते, त्या लोकांनी मला फसवलंच तसं होतं. तेव्हा दीपशिका म्हणते पण तू काही सांगितलंस तर नाही ना. तेव्हा शिवांगी म्हणते नाही, मी अजिबात काही सांगितलेलं नाही आहे. त्याने मला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण मी अजिबात त्याला काहीही सांगितलं नाही. तेव्हा इथे दीपशिका म्हणते बरं झालं, त्या क्रिशला तर मी सोडणार नाही आहे. त्या क्रिशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मी मिळवूनच देणार. तो माझ्या बहिणीला फसवत होता काय, प्रेमाचं नाटक करत होता काय, आता बघ मी त्याची कशी वाट लावते ते. तेव्हा शिवांगी म्हणत असते की कोर्टामध्ये त्या क्रिशला मी सोडणार नाही आहे. त्यालाच आता बघ कसं फसवते. त्या अबोली आणि अंकुशने जो काही प्लॅन केला होता ना मला फसवण्यासाठी, आता त्यांच्याच प्लॅनमध्ये आपण त्यांनाच फसवायचं. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या क्रिशला फसवायचं आणि याच्यातून मला लवकरात लवकर तू बाहेर काढायचं आहेस. मला इथे जेलमध्ये राहायचं नाही आहे. तू मला लवकर बाहेर काढ. त्या क्रिशमुळे मी पुन्हा इथे आले आणि अडकून पडले. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते तू अजिबात काळजी करू नको. तुला इथून सुखरूप बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे आणि मी तुला लवकरच बाहेर काढणार, असं दीपशिका आता इथे शिवांगीला म्हणत असते. या दोघ्या बहिणी आणि अजून एक व्यक्ती त्यांची मदत करण्यासाठी आहे. तर इकडे प्रेक्षकांनो आता मनवा आलेली असते. मनवा आल्यानंतर ती अबोलीला म्हणत असते अगं वहिनी, एक महत्त्वाची माहिती मिळाली. तेव्हा अबोली म्हणते मनवा तू आलीस का, प्रवास कसा झाला तुझा, व्यवस्थित आलीस ना. तेव्हा मनवा म्हणते हो वहिनी माझा प्रवास चांगला झाला, पण बघ मी तुझ्यासाठी काय शोधून आणले ते तू जेव्हा बघशील ना तेव्हा तू खूपच जास्त अवाक होशील वहिनी. तेव्हा इथे अबोली म्हणते काय आणलेस तू. तेव्हा इथे शिवांगी आता हिच्याबद्दल खूप मोठा पुरावा मिळालेला असतो. तेव्हा मनवा एक फोटो घेऊन आलेली असते आणि तो फोटो ती इथे अबोलीला दाखवते आणि खरंच तो फोटो बघितल्यानंतर अबोली खूपच जास्त अवाक झालेली असते. तर इथे मनवाने आणलेल्या पुराव्यामुळे इथे आता अबोलीला खूपच मोठा क्ल्यू मिळालेला असतो आणि त्यामुळे आता ही केस लढण्यासाठी ती सुद्धा इथे खूपच छान पद्धतीने सज्ज झालेली असते. तर या केसमध्ये शेवटच्या क्षणी आता मनवा खूपच महत्त्वाची ठरलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली कोर्टामध्ये म्हणत असते की मला खूप मोठा पुरावा मिळाला आहे जज साहेब. इथे आता मला हे सिद्ध करायचं आहे की खरा सिरियल किलर, खरा इथे मास्कमॅन हा क्रिशच आहे. क्रिशने हिच्याबरोबर मिळून समृद्धी नावाच्या मुलींना मारलेला आहे. तेव्हा इथे क्रिश म्हणतो खोटं आहे हे सगळं. तेव्हा इथे अबोली म्हणते हेच खरं आहे आणि क्रिश खरा मास्कमॅन आहे आणि त्याचं शिवांगीवरती प्रेम होतं आणि त्या दोघांनी मिळून हे सगळं केलं होतं. त्यांनी दोघांनी मिळून समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे. तेव्हा इथे क्रिश म्हणतो अगदी बरोबर बोललीस तू अबोली. आणि तो पिस्तूल घेतो आणि म्हणतो
अबोली, तू अगदी बरोबर बोलतेस. मी आणि शिवांगीने आम्ही दोघांनी मिळून त्या समृद्धी नावाच्या मुलींना मारलंय. तेव्हा अबोली म्हणते, बरोबर बोलले ना मी. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, नाही नाही, इथे क्रिश हा मास्कमॅन नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, तोच मास्कमॅन आहे, मला माहिती आहे, तू खोटं बोलतेस. तेव्हा शिवांगी म्हणते, नाही, क्रिश हा मास्कमॅन नाहीच आहे. तेव्हा अबोली म्हणते, तोच मास्कमॅन आहे. तेव्हा इथे शिवांगी म्हणते की नाही, मास्कमॅन हा एक मुलगा नाही तर एक मुलगी आहे. असं इथे आता शिवांगी भावनेच्या भरामध्ये बोलून गेलेली असते. त्याच्यामुळे हे सिद्ध झालेलं असतं की इथे शिवांगीच खरी गुन्हेगार आहे. तीच इथे वाघ आहे आणि ते जे काही करते ते सगळं शुद्धीमर्दे करते. आणि तिलासुद्धा माहिती आहे की मास्कमॅन हा मुलगा नाही मुलगी आहे. आणि तिची साथीदार जी कोणी आहे ती बोलून मोकळी झालेली असते.